नमो बुद्धाय. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे. मी मिलिंद. आज आपण धम्मपद या ग्रंथाचे वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत ध्यानातील 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे. खानोय कोंडय स्थवीरची कथा. खानो कोंडय स्थवीर तथागतांजवळ कर्मस्थान ग्रहण करून जंगलात जाऊन थोड्याच दिवसात अरहंत पद त्यांनी प्राप्त केले. तथागताच्या दर्शनाकरिता ते जेतवनाकडे निघालेत. प्रवासामुळे थकले होते. मार्गात एके ठिकाणी एक पर्वत शिरेवर बसून ध्यानापन्न झाले. रात्री 500 चोरांनी एक गाव लुटले. मालाचे गाठोडे बांधून त्याच मार्गाने त्या शिळेवर आले. खुंटी समजून सारे गाठोडे त्यांच्या डोक्यावर ठेवून गाढ झोपलेत. सकाळी सारे गाठोडे उचलून चालू लागलेत. तेव्हा स्थवीर उठले. अमानुष समजून चोर ओरडत पडू लागलेत. भिक्षू म्हणाले, उपासकांनो, मी भिक्षू आहे, भिवू नका. ते परत आले. त्यांच्या पायावर डोके ठेवून क्षमा मागून त्या क्षणी त्यांच्या जवळ प्रवर्चित झाले. खानो कोंडय स्थवीर त्यांना घेऊन तथागतांकडे आले. प्रणाम करून एके बाजूस बसले व त्यांना वृत्तांत सांगितला. तेव्हा तथागतांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित 100 वर्ष जगण्यापेक्षा प्रज्ञा आणि एकाग्र चित्त असे 1 दिवस जगणे बरे. सार, प्रज्ञावंतांचे 1 दिवसाचे जीवन हे श्रेष्ठ आहे. मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.